मार्कवर आणि पहिला चेंडू सन्मानाने खेळून काढत त्या ठिकाणी निर्धाव चेंडू. सर पहिल्या मॅचमध्ये जर आम्ही सेमीफायनलमध्ये बघितलं की 80 रनाचं खेळी 79. काय अपेक्षा आहे दुसऱ्या सेमीफायनलबद्दल? सर जो पाठलाग क्वार्टर फायनलमध्ये बघायला मिळाला, 90 धावा हव्यात या मॅचमध्ये, कारण दुपारच्या सत्रात बऱ्यापैकी चेंडू बॅटवर येतोय, दोन्ही संघ तगडे आहेत, अष्टपैलू, किमान एक 85-90 धावापर्यंत मजल मारावी लागेल. बघूया काय घडतंय या पहिल्या इनिंगमध्ये. लेफ्ट आर्म पुन्हा एकदा राऊंड विकेट, अल्टीपल्टी फटका फसलाय, थोडासा एक्स्ट्रा कव्हरला चेंडू हवेत, बघूया, परंतु चेंडू मात्र दूर. डीप एक्स्ट्रा कव्हरला पहिला षटकार या ठिकाणी फलंदाजाच्या बॅटमधून. सर ज्या बॅट्समनने गेल्या आठवड्यात जवळजवळ 21 धावामध्ये 112 धावांची खेळी केलेली आणि हँड फायटर तारीर आयोजित टुर्नामेंटमध्ये सुद्धा त्याने एक हाफ सेंचुरी, तो दीपक भगत, पहिलाच चेंडू त्याने सीमारेषेच्या बाहेर फेकलेला आहे. बघूया, आपली अपेक्षा 90 धावाची आहे. बरोबर सर, या स्पर्धेत आमचा स्कोरर सांगतोय की सर्वाधिक धावा आतापर्यंत ज्याने जोडल्यात कुठल्यात तो फलंदाज दीपक भगत स्ट्राईक एंडला. आखू टप्प्याचा चेंडू, एक हुकचा फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि सरते शेवटी जवळपास चेंडू हा बाउंड्री लाईनला थांबतोय. 2 धावा सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. सेमीफायनलची दुसरी लढत कृष्णा बॉईज विरुद्ध यंग मराठा या दोन संघादरम्यान नाणेफेक जिंकली. यंग मराठा क्रिकेट संघानं पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीला पहिल्यांदा आमंत्रण दिलं गेलंय ते कृष्णा बॉईज क्रिकेट संघाला. यूट्यूबला भरपूर प्रेक्षक जोडले गेलेत. आमचे समालोचक मित्र संदीप पागी पण सामना बघतायत. संदीप, तुमचं पण मनपूर्वक स्वागत. रिव्ह्यू घेतला दोन्ही संघां गट बोला, किती आले, किती स्कोर? स्कोर हो चुका है 8 रन. और एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर इस बार ऑन साइड पर खेला, फिर से एक बार शॉर्ट फाइन लेग पर फील्डर, एक सिंगल जुड़ता हुआ टीम के स्कोर के खाते में. पावर प्ले का पहला ओवर मुकाबला 6 ओवर का और पहला ओवर जारी मैच का. कमेंट्री बॉक्स में से स्वागत करेंगे जो यहाँ पर आगमन हो चुका है, काइतू फर्नांडिस सर, आपका बहुत बहुत स्वागत. फुटसाल जो भारतीय टीम के लिए खेल चुके हैं वो सर काइतू फर्नांडिस, जिनका आगमन होता हुआ. आइए सर, आपका बहुत बहुत स्वागत है जगदम्बा चषक 2022 में, और प्लीज रिक्वेस्ट है आप यहाँ पर आकर तशरीफ रखिए. सर आइए प्लीज. नाही सर, त्याचे ऑलरेडी कौशलने तिकडे अरेंजमेंट केलेले आहे. लेकिन बहुत गर्व की फख्र की बात है जो ये खिलाड़ी बिल्कुल भारतीय टीम के लिए जो कि खेल चुका है. एक बार फिर से आपका स्वागत है. डावखुरा गोलंदाज, डावखुरा फलंदाज, बॅकफुटला येतो एक शॉर्ट आर्म पुलचा फटका, मिडविकेटला क्षेत्ररक्षक चेंडूची परती होते. एकेरी धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. चांगली गोलंदाजी, पहिलं पॉवर प्लेचं षटक, पहिल्या षटकात 10 धावा फलंदाजी करतोय तो कृष्णा बॉईज क्रिकेट संघ यंग मराठा क्रिकेट संघाबरोबर सेमीफायनलची लढत. शशिकांत सर, येणाऱ्या मोसमात काणकोण परिसरात आणखी पण मोठमोठ्या स्पर्धा होत आहेत. शिवराई चषक, यंग मराठा चषक, त्याचबरोबर ससेक्स नगरचे, हे 2-3 मोठे टुर्नामेंट 1 ते 15 मे पर्यंत काणकोण तालुक्यात खेळवले जाईल. बरोबर, म्हणजे प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी एक मोठी पर्वणी असेल ही मे महिन्यात. मागील 1.5 वर्षात कोरोनामुळे सर्व काही थांबलं होतं आणि त्यानंतर मात्र पुन्हा हे सर्व काही हळूहळू सुरळीत होतंय आणि त्यातच क्रिकेटचा हंगाम हा मैदानात. तिसरा दिवस, दुसरी सेमीफायनलची लढत या दोन संघादरम्यान. एका बाजूनं गुमटेश्वर क्रिकेट संघानं अंतिम फेरीत धडक मारली आणि पंचांचा इशारा होतोय तो बॅटिंग पॉवर प्लेचा. विजय किरवाडी क्रिकेट संघ, शिरोडा संघ, सर आमच्या गावातील एक संघ, ज्या संघानं भरपूर ट्रॉफी जिंकल्या आणि त्याचबरोबर आणखी एक मोठी अभिमानाची गोष्ट की स्वतःचं असं एक मैदान आणि त्याचबरोबर जी गावात आपल्या शाळा आहे त्या शाळेसाठी त्यांनी खूप आर्थिक सहाय्य केलं. आणि गुमटेश्वर संघाबद्दल मी बोलेल
की काही कदाचित एका दुसरी टीम असेल गोव्यात संपूर्ण की ज्या संघाकडे स्वतःची गाडी आहे, टेम्पो ट्रॅव्हल आहे, आणि असा असलेला संघ म्हणजे गुमटेश्वर मडगाव क्रिकेट संघ. गोलंदाजीत बदल होतोय. ओव्हरपिच चेंडू हवेत फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकारासाठी. 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर. डीजे चांगली सुरुवात मैदानात. ओव्हरपिच चेंडू टोलवायचा प्रयत्न, ऑन साइडला धाव घ्यायचा प्रयत्न, नॉन सायकरेनला ओव्हरथ्रो होतोय. नॉन सायकरेनचा फलंदाज नक्की अडचणीत सापडला होता, परंतु फेक गचाळ होतोय, ओव्हरथ्रो होतोय, बॅकअप होतोय आणि तोपर्यंत फलंदाज मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतोय. 14 धावा, दुसरं षटक. सामना 6 षटकांचा दुपारच्या सत्रात. त्यानंतर असेल ती मेगा फायनल स्पर्धेचा अंतिम सामना. सुरेख अशी ट्रॉफी, चमचमती ट्रॉफी, भव्य दिव्य अशी ट्रॉफी. फुलटा चेंडू आडव्या बॅटनं बॅटचे आतली कड घेतोय चेंडू. शॉर्ट मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक घेतोय. एकेरी धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. सुंदर ट्रॉफी या ठिकाणी, ज्या ट्रॉफीसाठी विजेता संघाला नक्की एक वेगळं कपाट करावं लागेल, एवढी मोठी भव्य दिव्य अशी चमचमती ट्रॉफी या स्पर्धेत विजेत्या संघासाठी. आणि आणखी एक क्रिकेटच्या इतिहासात माझ्या माहितीप्रमाणे सर सांगावीशी गोष्ट, भारतातील संपूर्ण आजपर्यंत ज्या ट्रॉफ्या आपण बघितल्या, परंतु त्या सर्व ट्रॉफ्यामध्ये सर्वात उंच ट्रॉफी होती ती काणकोणमधील आमदार चषक ट्रॉफी. ती 10 फूट चषक उंच अशी ट्रॉफी होती. म्हणजे क्रिकेटच्या इतिहासात कृष्णा सातपुतेने, टेनिस क्रिकेटचा सम्राट, ज्याने पण त्या ट्रॉफीबद्दल वर्णन केलं होतं की आपण पण बघितलेली आजपर्यंतची भारतातली मोठी ट्रॉफी, आणि ती होती काणकोणची आमदार चषकाची ट्रॉफी, भव्य दिव्य अशी 10 फूट उंचीची ट्रॉफी. बरोबर, आकाश तारेकरने सुद्धा त्या ट्रॉफीबद्दल भरभरून कौतुक केलं होतं की एवढी ट्रॉफी त्यांनी सांगितलं होतं की आतापर्यंत कृष्णा सातपुते म्हणजे तो, मी म्हणेन की संपूर्ण भारतात खेळलाय, कलकत्त्यात खेळलाय, गुजरातमध्ये खेळलाय. म्हणजे कुठलंही क्रिकेटचं असं मैदान नसेल, क्रिकेटचं असं कुठलं मी म्हणेन की शहर नसेल ज्या ठिकाणी कृष्णा सातपुते पोचला नसेल, परंतु त्याने पण त्या ट्रॉफीचं कौतुक केलं होतं. वळीव मैदानात पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्कवर, आणि समोर मात्र डावखुरा फलंदाज. ओके सर, समोर मात्र डावखुरा फलंदाज हा सज्ज होतोय. ओ गणाघाती फटका फसलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपतोय आणि पहिला हादरा बसतोय तो कृष्णा बॉईज क्रिकेट संघाला. ओव्हरपिच चेंडू, एक हाफ वॉलीचा फटका, परंतु मिस टाइम फटका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवतोय. डीजे वन नॉन बॅट्समन कॅप्टन लेविस बॅरेटो ग्राउंडार. दीपक भगत आणि लेविस जी ओपनिंग पॅर जी आसा ती काही दिसा पयलीं खेळटाले. आज सिद्धू जो आसा तो प्रमोट केल्लो, सिद्धूक ओपनिंगेक धाडिलो. परत एक फावट जी सक्सेसफूल ओपनिंग पॅर जी आसा दीपक आणि लेविस ग्राउंडार, एक मोठी जबाबदारी आसा लेविसाचेर. एक मोठो टुर्नामेंट आसा काणकोणचो आणि आपली टीम जी आसा ती जर फायनलीक पावतली जाल्यार जबाबदारी मोठी ह्या पॅरीचेर आसा. ओव्हरपिच चेंडू आडवे बॅटना भिरकावलाय डीप मिड विकेटला, चेंडू सीमा पार. गेंद चली गई, 6 रन के लिए सीमा रेखा से बाहर. सरासरी राकत 2 ओवर का खेल समाप्त हुआ. 22 लॉस ऑफ 1 विकेट.
एक गडी बाद 22, 2 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. आज फलंदाजीत बदल होतोय मैदानात कृष्णा बॉईज क्रिकेट संघाकडून, कारण माहिती आहे की महत्त्वाची लढत आहे. हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकायचा आहे, अंतिम फेरीत धडक मारायची आहे, कारण या सामन्यातील पराभव म्हणजे नक्कीच घराकडे पुन्हा परतावं लागेल आणि पुढील वर्षासाठी या जगदंब चषक 2023 साठी वाट बघावी लागेल. गोलंदाजीत बदल होतोय. दुपारच्या सत्रात सुरू असलेला सामना, प्रेक्षक पण या सामन्यासाठी भरपूर उपस्थिती. नक्कीच दुपारची जेवणाची वेळ झाली, परंतु प्रेक्षक पण या सामन्यासाठी या सामन्याचा आनंद लुटतायत. तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. गोलंदाजीत पुन्हा एकदा सज्ज होतोय वैयक्तिक दुसरं बंटी. सामना 6 षटकांचा, एका गोलंदाजाला 2 षटकं आणि वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं षटक सुरू होतंय गोलंदाज बंटीचं. ओव्हरपिच चेंडू, एक्सर एक फटका, लॉंग ऑनला, डीप लॉंग ऑनला, हवाई फायर. चेंडू षटकारासाठी 6 धावांसाठी. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटची कट घेतोय चेंडू, मिड विकेटला टोलवायचा प्रयत्न, दुसरा हादरा बसतोय कृष्णा बॉईज क्रिकेट संघाला. 28 लॉस ऑफ 2 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. डीजे रमेश तवडकर उपस्थित असतले. त्याचबरोबर श्रीस्थळ पंचायतीचे सरपंच दिलन नाईक, काणकोण नगरपालिकेचे काउन्सिलर रमाकांत नाईक गावकर, माजी नगराध्यक्ष दिवाकर पागी, भारतीय जनता पार्टीचे काणकोण ब्लॉकाचे मंडळ अध्यक्ष विशाल देसाई, महेश नाईक माजी सरपंच पेंगीण पंचायत, विशांत गावकर, विनय तुपकी, शांबा देसाई जिसे व्हाईस प्रेसिडेंट असे खूपशे मान्यवर फायनल मॅचीक उपस्थित असतले. थँक्यू सर. न्यू बॅटर मैदानात सज्ज होतोय. मुन्ना आल्या आल्या अल्टी पलटी रिव्हर्सचा फटका, डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीला. चेंडू जातोय तो 4 धावांसाठी बाउंड्रीलांच्या बाहेर. पर 2 विकेट. 2 गडी बाद 32 धावा. तिसरं षटक सुरू. बंटी गोलंदाजी मार्कवर. पुढे येतोय, सरसावतो या ठिकाणी फुलटॉस चेंडू, एक्सर एक फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या दरम्यान. चेंडू जातोय बाउंड्रीलांच्या बाहेर 4 धावांसाठी चौकारासाठी. 36 लॉस ऑफ 2 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. खराब चेंडू, पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका, टोलवायचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडू आणि बॅट यांचा संपर्क होत नाही. नक्की एक संधी होती. लोअर फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपवरचा, परंतु फलंदाजाच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू काही येत नाही. यष्टीरक्षक बाकीचं काम पूर्ण करतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, यावेळी मात्र हलकेच खेळून काढतोय कव्हरला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक
एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. सामना संपतोय 3 षटकांचा, म्हणजे निम्म्या षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. आणि निम्म्या षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावांच्या सरासरीनं कृष्णा बॉईज क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय. 37 लॉस ऑफ 2 विकेट. कंपटीशन अपना थर्ड ओवर. चौथे ओवर की शुरुआत और कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से जुड़ जाते. आइए आगे का विवरण सुनाते हुए माइक्रोफोन पर वैभव जामसेकर के साथ. थैंक यू अशोक सर. एक बढ़िया औसत से बढ़ने की कोशिश. यहाँ पे 37 रन बनाए गए. तीसरी ओवर की समाप्ति पर 2 झटके लग चुके हैं. गेंदबाज में बदलाव होता हुआ कप्तान आए गेंदबाजी करने के लिए. बाबू चौहान सफल होकर खेलने की कोशिश, कुछ हद तक असफल यहाँ पे रहते हुए. लंबा स्ट्रोक खेलने की कोशिश हुई थी, काफी ऑप्शन से बाहर गए थे और अच्छी गेंद यहाँ पे मानी जाएगी. बढ़िया गेंद थी, सिंगल यहाँ पे प्राप्त होती है और सिंगल के सारे स्कोर यहाँ पे धीरे धीरे बढ़ता हुआ 38 रन यहाँ पे बन गए. चौथी ओवर प्रगति पर चलते हुए कम से कम और 30 से 35 रन यहाँ पे बनाने पड़ेंगे एक सम्मानजनक स्कोर खड़ा करने के लिए. 6 ओवर का खेल, सेमीफाइनल, दूसरा सेमीफाइनल. एक तरफ से कुमटेश्वर फाइनल में प्रवेश करते हुए इस बीच दूसरा सेमीफाइनल यहाँ पे चलता हुआ, जो कि चलता हुआ यंग मराठा और कृष्णा बॉयज के बीच में. इस बार कट करने की कोशिश कुछ हद तक सफल होते हुए. बंटी वहां पे मौजूद, वहां पे तब तक हल्के से मिस फील्डिंग वहां पे होते हुए और 2 रन लेने का मौका यहाँ पे बनता हुआ. काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स. इस 2 रन के सारे 40 रन यहाँ पे होते हुए. चौथी ओवर प्रगति पर चलते हुए बाबू चौहान ने गेंदबाज अभय दीपक भगत बढ़िया बल्लेबाजी की. अब तक 7 गेंदें फेस किए और 16 रन बनाकर खेल रहे हैं. ये बढ़िया गेंद, लाजवाब शॉट, वहां पे गेंद मिड विकेट की दिशा पार कर जाते हुए. क्या बढ़िया छक्का यहाँ पे निकलता हुआ. दीपक भगत है बल्लेबाज, ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए इस मैच में. बढ़िया औसत से यहाँ पे बढ़ते हुए इस छक्के के सारे 46 रन यहाँ पे बन गए. 24 रन बनाकर खेल रहे दीपक भगत. 9 गेंदे फेस किए. बाबू फिर एक बार अपने आप को संभाल कर अगली गेंद लेके दीपक भगत के लिए. इस बार छोड़ा गया इस गेंद को और अंपायर अपनी बाहें फैलाते हुए, अंपायर का इशारा भी हम तक पहुंचता हुआ. वाइड बॉल, वाइड का इशारा. 1 रन यहाँ पे जुड़ता हुआ, अतिरिक्त रन जुड़ता हुआ. इस वाइड के सारे स्कोर 47 रन पर पहुंचता हुआ. हल्के से बादल यहाँ पे छाते हुए, हल्की से राहत जरूर मिलती हुई फील्डरों को इस बीच. ये अगली गेंद बाबू की. इस बार बढ़िया गेंद, उतनी अच्छी शॉट गैप में जाती हुई गेंद, फील्डर वहां पे मौजूद. इस बार कोई गलती नहीं की. बढ़िया फील्डिंग का मुआयना वहां पे दिखता हुआ. जब तक फील्डर फील्ड करे, थ्रो करे, 1 रन लेने का मौका. इस रन के सारे स्कोर धीरे धीरे बढ़ता हुआ 48 रन बन गए. चौथी ओवर प्रगति पर चलते हुए 4 गेंदें हो चुकी है. 2 गेंदें शेष इस ओवर के. स्ट्राइक पर फिर एक बार मुन्ना यहाँ पे रिवर्स स्वीप के रूप में पहली गेंद पर चौका लगाया था मुन्ना ने. बाबू फिर एक बार अगली गेंद लेके. इस बार बढ़िया गेंद, काफी तेजी से आई थी ये गेंद. फील्डर वहां पे मौजूद, चंदन थे फील्डर यहाँ पे. इस बीच ओवर थ्रो और अच्छा बैकअप वहां पे होता हुआ. इस बीच सिंगल यहाँ पे मिलते हुए और सिंगल से संतुष्ट यहाँ पे मुन्ना. 49 रन बन गए सिंगल के सारे और अब तक अच्छी गेंदबाजी होती हुई. एक छक्का लगा जरूर है बाबू को, फिर भी क्या बढ़िया गेंदबाजी अब तक करते हुए. फिर एक बार अगली गेंद लेके, इस बार स्ट्राइक पर दीपक भगत. इस बार धीमी गति की गेंद, उतनी अच्छी शॉट वहां पे देखते हुए, कोई फील्डर वहां पे मौजूद नहीं. गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए.
गेंदबाजी में बदलाव यहाँ पे होता हुआ। चंदन आए गेंदबाजी करने के लिए, खास करके हैंड फाइटर्स की ओर से खेला करते हैं, प्रमुख बल्लेबाज और प्रमुख गेंदबाज के रूप में जाने जाते हैं। इस बीच यंग मराठा की ओर से पांचवी ओवर लेके आते हुए, ये खराब गेंद और चक्के के साथ यहाँ पे स्वागत होता हुआ चंदन का। लंबा स्ट्रोक यहाँ पे निकलता हुआ मुन्ना के बल्ले से। और 61 काफी तेजी से बढ़ता हुआ पांचवी ओवर प्रगति पर चलते हुए। इसके बाद और 6 गेंदे शेष रहेंगे, मतलब टोटल 11 गेंदें बची है। 11 गेंदों में कम से कम 30 से 35 रन यहाँ पे जोड़ने पड़ेंगे। इस बार लगातार दूसरा छक्का यहाँ पे लगता हुआ मुन्ना के बल्ले से निकलता हुआ इस ओवर में दूसरा डमडमाता चमचमाता छक्का। छह गेंदों में 6 छक्के लगाने वाले इस सीजन में मुन्ना इज ऑन स्ट्राइक। इस बार भी खेल दिया है हवा में गेंद, फील्डर वहां पे मौजूद, पर गेंद बाउंड्री लाइन पार कर जाते हुए आता मात्र मोटो चंडू मोटो फटको सारण्यासाठी कुछ हद तक महंगे साबित होते हुए यहाँ पे गेंदबाज। बल्लेबाज 4 गेंदों में 4 छक्के या गेंद। इस बीच में बढ़िया गेंद होती नहीं, अच्छी शॉट यहाँ पे देखते हुए पांचवा छक्का यहाँ पे लगता हुआ मोटो चंडू मोटो फटको सारण्यासाठी। 5 गेंदे 5 छक्के यहाँ पे लगते हुए सर। गौरव सव्वीस सिक्स मारत जाल्यार युवराज सिंगाची याद या ग्राउंडार मुन्नाकडच्यान अपेक्षित आसा. युवराज सिंगान 6 बॉलाक 6 सिक्स मारले. मुन्ना पळया 5 सिक्स अजून पर्यंत जाल्ले आसात. 5 बॉलांक निम्न बॉल. का 6 गेंदों में 6 छक्का लगाने का कारनामा कर दिया था युवराज सिंह ने. इस बीच मुन्ना के पास मौका. इस बार भी गेंद खेल दिया, फील्डर वहां पे मौजूद. इस बीच छठे छक्के की तलाश में और एक शायद यहाँ पे लालच जरूर पैदा हुए थे. विकेट यहाँ पे मिलती है.
55 रन यहाँ पे बन गए। 5 ओवर। क्रीज पर डटे हुए 11 गेंदे फेस किए, 31 रन आकर रन बनाकर खेल रहे हैं। और मुन्ना जो कि 12 गेंदे फेस करते हुए 41 रन बनाकर खेल रहे हैं। एक अच्छी पारी यहाँ पे समाप्त होते हुए मुन्ना की बढ़िया पारी। 85 रन यहाँ पे बन गए अब तक। अंतिम 6 गेंदे और अंतिम 6 गेंदों का भार संभालने के लिए अखिल देसाई यहाँ पे छोटे कद के खिलाड़ी काफी बढ़िया बल्लेबाजी करते हैं, छोटा विकेट बड़ा धमाका करना जानते हैं। इस बीच अंतिम 6 गेंदे बाबू चौहान ने इनको सौंपी गई है। स्ट्राइक पर है दीपक भगत। सेकंड सेमीफाइनल चलता हुआ इस श्रृंखला का फाइनल में जाने का मौका दोनों ही टीमों के पास है। यहाँ पे ये पहली गेंद के साथ अखिल, इस बार लो फुल टच गेंद वहां पे डाली गई है। फाइनल की दिशा में गेंद जाते हुए दो फील्डर वहां पे दौड़ लगाते हुए इस बीच 2 रन लेने का मौका यहाँ पे बनता हुआ। इस 2 रन के सारे स्कोर धीरे धीरे बढ़ता हुआ 87 रन यहाँ पे बन गए हैं। 5 गेंदे शेष इस अंतिम ओवर के 6 ओवर का खेल यहाँ पे खेला जा रहा है। 6ठी ओवर पगड़े पर चलती हुई 1 गेंद हो चुकी है, अब बची है 5 गेंदे। स्ट्राइक पर दीपक, फिर एक बार अगली गेंद लेके अखिल। इस बार आगे जाके खेलने की कोशिश, काफी देर तक हवा में गेंद एरोस्टस को चुम्मा देके नीचे आते हुए सीधा उदय के हाथ में और चौथा झटका यहाँ पे लगता हुआ कृष्णा बॉयज को मेगा को। उच्च तक बढ़िया बल्लेबाजी और अच्छी पारी यहाँ पे समाप्त होती हुई दीपक की 31 रनों की पारी के अंत यहाँ पे होती हुई। नए बल्लेबाज मैदान पर उतरते हुए गतिक भाग्य आए बल्लेबाजी करने के लिए। अखिल, फिर एक बार सफलता यहाँ पे मिलती हुई अखिल को दीपक के रूप में। ये अगली गेंद दर्शन है स्ट्राइक पर। ये बढ़िया गेंद यहाँ पे डाली गई है। सतीक यॉर्कर यहाँ पे निकलते हुए कुछ हद तक फुल टच जैसी लगती हुई है गेंद खेलने की कोशिश वहां पे दर्शन पंगी करके कुछ हद तक असफल रहते हुए गेंद डॉट के रूप में निकलते हुए अच्छी गेंदबाजी होती हुई अंतिम ओवर में। जिस प्रकार से 5वें ओवर में बल्लेबाजी हुई थी, 5 छक्के लगे थे, लगभग लग रहा था कि ये रन यहाँ पे 100 के पार हो जाएंगे, पर अंतिम ओवर क्या बढ़िया प्रगति पर चलते हुए ये अगली गेंद अखिल की। इस बार भी आगे जाके खेलने की कोशिश, मिड विकेट की दिशा में वहां पे शॉट खेल दिया है, फील्डर वहां पे मौजूद और जब तक फील्डर फील्ड करे थ्रो करे 1 रन लेने का मौका यहाँ पे बनता हुआ। इस 1 रन के सारे 88 रन यहाँ पे बन गए हैं। काफी कम रन देते हुए इस ओवर में सिर्फ 3 रन खर्च करते हुए अखिल देसाई और एक सफलता भी पाते हुए। अब बची है 2 गेंदे, कम से कम और 2 बड़े स्ट्रोक लगने चाहिए इस 2 गेंदों में। 88 रनों पर पहुंचता हुआ स्कोर। अकेले फिर एक बार अगली गेंद के साथ। इस बार काफी अफसोस से शायद गेंद बाहर गई थी और वाइड का इशारा अंपायर का। काफी बाहर यहाँ पे डाली गई थी टिप्पा के भी और काफी बाहर जाती हुई शॉट खेलने की भी कोशिश वहां पे दिखी थी पॉइंट के ऊपर से, पर वाइड का इशारा। अतिरिक्त रन 89 रन इस वाइड के सारे।
इस बार काफी देर तक हवा में गेंद चंदन नीचे मौजूद कैच हो सकती है और कैच यहाँ पे ड्रॉप होती हुई, हालांकि काफी मुश्किल कैच थी, काफी देर तक हवा में सूरज के किरणें और थोड़ी सी हवा यहाँ पे दिक्कतें पैदा करती हुई फील्डर के लिए कैच यहाँ पे ड्रॉप होती हुई। 90 रन यहाँ पे पार होते हुए 91 रन बन गए हैं। दुक्की यहाँ पे जुड़ती हुई स्क्रीन पर। अब बची है अंतिम गेंद। अगली गेंद और अंतिम गेंद इस इनिंग की। इस बार लो वोल्टस गेंद और खराब गेंद, क्या बढ़िया स्ट्रोक वहां पे निकलता हुआ, कोई मौका नहीं फील्डर के पास। छक्के के साथ इनिंग की समाप्ति यहाँ पे होती हुई 97 रन यहाँ पे बनाए गए कृष्णा बॉयज ने और 98 रनों का लक्ष्य ये मैच जीतना है तो यंग मराठा के सामने। एक अच्छा स्कोर यहाँ पे खड़ा होता हुआ।
थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद वैभव. धावांचा डोंगर उभारलाय कृष्णा बॉईज क्रिकेट संघानं. 98 धावा यंग मराठा क्रिकेट संघासमोर एक चुरशीचं आव्हान. 13 चेंडूत 33 धावा दीपक भगतच्या बॅटमधून, 12 चेंडूत 41 धावा मुन्ना आणि लागोपाठ टोलवलेले 5 षटकार आज चंदन धुरीच्या गोलंदाजीवर. अगदी विक्रमाला हुलकावणी दिली शेवटच्या चेंडूने. सामना सुरू होतोय. टार्गेट 98चं आणि डावखोरा फलंदाज स्ट्राईकला वैष्णव पेडणेकर. ओ सुरेख यष्टीरक्षण, अतिशय सुंदर यष्टीरक्षण. ओव्हरपिच चेंडू टोलवायचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात येत नाही चेंडू, परंतु थोडक्यात स्ट्राईक एंडला वैष्णव पेडणेकर बचावतोय. सलामीची बिनीची जोडी यंग मराठा क्रिकेट संघाकडून वैष्णव पेडणेकर आणि नॉन स्ट्रायकर एंडला उदय सेठ. पहिलं षटक गोलंदाजी करतोय कृष्णा बॉईज क्रिकेट संघाकडून. लेविस कर्णधार सज्ज होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक, सामना 6 षटकांचा. त्यानंतर असेल एक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक, मोठ्या धावसंख्येचा सामना आणि बघूया क्वार्टर फायनलची सामना, त्यानंतर पहिली सेमीफायनलची लढत आणि दुसरी सेमीफायनलची लढत. ओव्हरपिच चेंडू आडव्या बॅटने एक सुंदर ऑन ड्राईव्हचा फटका. डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होतोय. धावांचं खातं सुरू होतं यंग मराठा क्रिकेट संघाचं. 97 धावा 98 धावा सामना जिंकण्यासाठी पहिलं षटक हे पॉवर प्लेचं. सलामीची बिनीची जोडी ही मैदानात आणि कर्णधार पहिल्या षटकात कृष्णा बॉईज क्रिकेट संघाकडून आपल्या बॉलिंग मार्कवर. क्षेत्ररक्षणात मैदानात बदल होतोय. डावी उजवी जोडी आणि त्याचसाठी मैदानात क्षेत्ररक्षणात हा बदल होतोय. बॅटची कट घेतोय. चेंडू जाते तो वाईडिश गलीच्या दिशेनं. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. पहिला चौकार यंग मराठा क्रिकेट संघाकडून. डीजे पहिला चौकार निघतोय तो फलंदाजाच्या बॅटमधून. धावफलक पुढे सरकतोय 5. टप्प्याचा चेंडू कट करतो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अंदाज नेमका चुकतोय क्षेत्ररक्षकाचा. एक मिळालेला जीवदान आणि 2 धावांची भर ही धावसंख्येत पडते. नक्की एक संधी होती झेल टिपण्याची. कदाचित झेल टिपला गेला असता तर स्पर्धेतील एक नक्कीच बेस्ट कॅच, सर्वोत्कृष्ट झेल ठरला असता, परंतु झेल सुटतोय. 2 धावा मिळत आहेत फलंदाजाला आणि धावफलक पोहोचतोय तो 7 अशा धावसंख्येवर. ओ फलंदाज बाद होतोय. पहिला गडी तंबूमध्ये परततोय तो यंग मराठा क्रिकेट संघाचा. डीजे नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय तो अखिल देसाई. पहिला षटक पॉवर प्लेचा षटक. एक महत्वाचा अडसर दूर होतोय तो कृष्णा बॉईज संघाकडून. धावफलक मात्र तिथे थांबलाय. 7 धावा अवघ्या एका गड्याच्या मोबदल्यात. आडव्या बॅटनं टलवायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू. पहिला षटक. चांगली सुरुवात कृष्णा बॉईज क्रिकेट संघाची. प्रतिस्पर्धी यंग मराठा क्रिकेट संघ पाठलाग करतोय. 98 धावाचा पहिलं षटक समाप्त होतोय आणि अवघ्या 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
ओ शॉर्ट ऑन पोलचा फटका डीप लॉंग आणला चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर अगदी बाजूला षटकार गेंद चली गई 6 रन के लिए. एक घणाघाती फटका शॉर्ट ऑन पोलचा डीप लॉंग आणला आणि 6 धावांबरोबर धावफलक पुढे सरकतोय. 13 लॉस ऑफ 1 विकेट. दुसरा षटक पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाल्यानंतर ऑप्टमच्या बाहेर चेंडू सोडून दिला जातोय. पंच दोन्ही हात समांतर करतायत. बिल्कुल शाहरुख खान के अंदाज में दामोदर नाईक उर्फ दामू मैदान पर. वाईड बॉल एक धाव आणखी धावफलकेत त्या ठिकाणी पुढे सरकतोय धावफलक तो 14 एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू एक सुरेख फटका कव्हर ड्राईव्हचा एक शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक फेक होते यष्टीरक्षकाच्या दिशेने. त्या दरम्यान मात्र एकेरी धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. दुपारच्या सत्रात सुरू असलेला सामना प्रेक्षकांची भरपूर गर्दी आणि त्याचबरोबर सामना बघता बघता या ठिकाणी प्रेक्षक या सामन्याची पण नक्कीच मजा लुटतायत. या स्पर्धेदरम्यान जगदंबा चषक 2022 कुठला संघ अंतिम फेरीत धडक मारतोय क्रीडा रसिकांच्या नजरा आणि बघूया 98 धावांचा पाठलाग. ओ स्लॉक शिपचा फटका डीप मिड विकेटला एक गगनचुंबी फटका चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. सरकते 21 लॉस ऑफ 1 विकेट. अल्टी पलटी चेंडू वायडेस्ट गलीच्या दिशेनं दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. बघूया चेंडू शेवटच्या क्षणी बाउंड्री लाईनवर चेंडू अडवला जातोय. जोपर्यंत फेक होते त्या दरम्यान पुन्हा एकदा धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 23 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. सुरेख फटकेबाजी दोन्ही संघांकडे दर्जेदार खेळाडू अष्टपैलू खेळाडू आणि जसा सामना हवा तशी मॅच मैदानात. ओ पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका वायडेस्ट गलीला रिप्ले बघायला मिळतो. यावेळी मात्र गॅप मधनं चेंडू सीमा पार होतोय तो चौकार. 4 रन केले गेंद बाउंड्री लाईन से बाहेर. ओ पुन्हा एकदा तसाच प्रयत्न अल्टी पलटीचा. यावेळी मात्र चांगला चेंडू एक खोलवर टप्प्याचा चेंडू पायावर आदळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर 27 लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 27 अशी धावसंख्या ही धावफलकावर. कृष्णा बोयसाचो यंग मराठा मातसो फुडें आसा. 2 ओव्हर स्कोर आसा 27 रन.
जर अखिल अखिल विके वैष्णव पेडणेकर अजूनही सकल असा चंदन भट अजूनही सकल खेळटा पळोवपाक गेल्यार एवरेज जी आसा ती बरी वता अजून यंग मराठाची. हा सर नक्कीच दर्जेदार फलंदाज आहे. आणि दुसऱ्या बाजूने बघूया गोलंदाज बदल होतोय गोलंदाजीत. ग्रतिक डोक्यावरनं लॉंग ऑनला षटकार 6 धावांसाठी. डीजे गणेश यावेळी मात्र चेंडू बॅटची कड घेतोय स्लिपच्या दिशेनं. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक घेतोय. खेळायचा प्रयत्न होता कव्हर पॉइंटला परंतु बॅटला वर लागतोय. चेंडू स्लिपच्या दिशेने जातोय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. तिसरं षटक जवळपास 12 धावांची सरासरी. सामना 6 षटकांचा आणि 98 धावांचं एक तगडं आव्हान. मोठ्या धावसंख्येचा सामना. सेमीफायनलची लढत. गुमटेश्वर क्रिकेट संघ एका बाजूने अंतिम फेरीत धडक मारतोय आणि कुठला संघ खेळेल या संघाबरोबर कुठल्या संघाची गाठ पडेल अजूनही मॅच सामना अवघड दोन्ही संघांसाठी. स्लोवर वन एक व्हेरिएशन करायचा प्रयत्न गोलंदाजाचा. याही वेळा थोडासा लेगस्टम्पच्या बाहेर. तिसरं षटक थोडंसं लांबतंय गोलंदाजाकडून कारण वाईड बॉल जास्त या ठिकाणी या ओव्हरमध्ये बघायला मिळत आहेत. आणखी एक अतिरिक्त धाव मिळते ती फलंदाजीत आणि या एकेरी धावेबरोबर धावफलक मात्र पोहोचतोय तो 37. लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. टारगेट 98 का 98 रनों का मैच को जीतने के लिए. 61 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए. खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र एक यॉर्कर लेनचा चेंडू फलंदाजाला सतावतोय. निर्धाव चेंडू जातोय आणि बाकीचं काम यष्टीरक्षक हा पूर्ण करतोय. ऑफ साइडला एक डीप लॉंग ऑफ. ऑन साइडला एक डीप लॉंग ऑन. एक डीप मिड विकेट. एक डीप स्क्वेअर लेग. ऑफ साइडला एक कव्हर पॉइंट. एक स्वीपर कव्हर. एक एक्स्ट्रा कव्हर. एक शॉर्ट फाईन लेग. असं क्षेत्ररक्षण मैदानात हे कृष्णा बॉईज क्रिकेट संघाचं. मोठा फटका. शॉर्ट ऑन पोलचा चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेगला. एक गगनचुंबी षटकार.
43 अजूनही हव्यात 55 धावा, तिसरा षटक आणि यानंतर असतील 18 चेंडूंचा खेळ अजून बाकी. फुलटा चेंडू ऑन साइडला काव कॉर्नरला चेंडू जातोय तो बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पंचांचा निर्णय येणे बाकी. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे षटकारासाठी. लेविसचं स्वागत पहिल्या चेंडूवर, जो दुसऱ्या स्पेलमध्ये वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. आणि उरतात मात्र 17 चेंडू आणि या 17 चेंडूत 43 सामना जिंकण्यासाठी. 17 बॉल्स 43 रन. विनय तुपकी, शांबा देसाई गोवा क्रिकेट असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट, या थळाव्या पंचायतीचे सरपंच दिल्लन नाईक. अशे तरेन ही फायनल मॅच हांगा कांय खिणा भितर ठरतली. आणि जगदंब चषक 2022 कोण उचलता तो आमी रोखडेच पळोवया. धन्यवाद शशिकांत सर. 17 चेंडू उरलेत. 17 चेंडूत पुन्हा एकदा चेंडू जातोय तो लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकारासाठी 4 धावांसाठी. थोडंसं आणखी अंतर कमी होतंय. धावा आणि चेंडू येतील. उरलेत अजूनही 16 चेंडू या मॅच मध्ये. अशोक नाईक सर, आम्ही काही अखिल देसाईच्या काही इनिंग्स बघितल्या आहेत. अखिल देसाई जोपर्यंत मैदानावर असेल तोपर्यंत डिसिजन काय असेल या मॅचचं ते सांगता येत नाही. आणि दुसऱ्या बाजूला वैष्णव पेडणेकर वेल सेट बॅट्समन खेळतो. अजूनही डॉगआउटमध्ये चांगले चांगले बॅट्समन यंग मराठाचे आहेत. बघूया रिझल्ट काय मिळतो तो काही क्षणात. बरोबर. कमबॅक करायचं असेल तर 1-2 गडी लवकर बाद करावे लागतील कृष्णा बॉईज क्रिकेट संघाला. लेविस सज्ज होतोय. राऊंड विकेट. ओव्हरपिच चेंडू, मोठा फटका टोलवायचा प्रयत्न. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. बऱ्याच वेळानंतर एक चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात निर्धाव विसावतोय. धावफलक पोहोचतोय. 59 लॉस ऑफ 1 विकेट. सुरेख फटका. एक स्टायलिश क्रिकेट मैदानात ऑफ ड्राईव्हचा एक सुरेख फटका. लॉंग ऑफ बाउंड्रीला क्षेत्ररक्षक एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. या एकेरी धावेबरोबर धावफलक पोहोचतोय तो 60 धावा. अजूनही हव्यात 38 धावा आणि यानंतरची उरतील ती बहुतेक 2 षटकं. क्वार्टर फायनलची मॅच 12 चेंडूत 42 धावा. या सामन्यात मात्र 12 चेंडूत बघूया अजूनही या षटकातील चेंडू बाकी करायचे आहेत. 38 धावा यंग मराठा क्रिकेट संघाला अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी. अखिल स्ट्राईकला सज्ज होतोय. एक मनगटी फटका. सेन्सेबल क्रिकेट.
अखिल देसाईकडून समोरचा फटकेबाजी फलंदाज वैष्णव पेडणेकर करतोय आणि एक अँकर रोल निभावतोय. एकेरी दुहेरी धावा जास्तीत जास्त स्ट्राईक या ठिकाणी देतोय तो वैष्णव पेडणेकरला आणि या एकेरी धावेबरोबर धावफलक पोहोचतोय तो 61, लॉस ऑफ 1 विकेट. 37 धावा अजूनही सामना जिंकण्यासाठी. एक चुरशीची लढत. सुरुवातीला धावांचा डोंगर उभारला, परंतु त्या धावांचा पाठलाग करताना अगदी आरामात फटकेबाजी मैदानात आपल्याला बघायला मिळते. खास करून डावखुरा फलंदाज वैष्णव पेडणेकर आज मात्र मैदानात उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडतोय. ओ पुन्हा एकदा एक घणाघाती फटका. यावेळी मात्र डीप मिड विकेटला एक गगनचुंबी षटकार. बारा बॉलांक 31 रनाचे गरज, जवळजवळ 16.5 रनाची ॲव्हरेज. निहाल चारी अजूनही यूज केला ना. सिद्धू नाईकाक बहुतेक करून सर त्यांनी अजून यूज केला ना. पळया निहाल, सिद्धू, गणेश सुधीर आसा आनीक सत्कार आसा. हे 4 बॉलर जे आसात अजून पर्यंत त्यांनी यूज करचे आसात. म्हाका दिसता निहाल जी आसा ती 5वी ओवर. निहाल एक सुंदर बॉलिंग परफॉर्मन्स जो आसा निहालाचो ह्या सिजनाक काणकोणाक आसा. निहालाच्या ओव्हरीचेर कोण सेमीफायनलीक पावतलो, फायनलीक पावतलो हें ठरतलें कांय खिणां भितर. जवळजवळ 16.5 रन, 31 रन जाय 12 बॉलांक. 12 बॉलांक 31 रनाचें एक कठीण अशें आव्हान म्हणना. कठीण आनीक तशें सोंपेंय बी ना. लास्टाक क्रिकेट ही क्रिकेट आसता. अखिल ग्रावंडार एक सिन्सियरली बारी अखिल खेळटा. दुसरे सायडीन वैष्णवान एक जी मोठ्या टार्गेटीक जशी बारी जाय आशिल्ली तशी बारी जी आसा ती वैष्णव पेडणेकरान सजयिल्ली आसा सर. बरोबर शशिकांत सर. वैयक्तिक 32 धावांवर वैष्णव पेडणेकर, स्ट्राईकला अखिल देसाई 25 धावांवर आणि गोलंदाजीत बदल होतोय. महत्वाचं मॅच मधील षटक. मिनी हेलिकॉप्टर शॉट, लॉंग ऑन बाउंड्रीला क्षेत्ररक्षक, एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. उरलेत 11 चेंडू. अजूनही या सामन्यातील धावफलक पुढे सरकतोय तो बरोबर 68. 11 चेंडू उरलेत. 11 चेंडू 30 धावा सामना जिंकण्यासाठी. स्क्वेअर लेगला एक उत्तुंग फटका वैष्णव पेडणेकरच्या बॅटवर. चेंडू जातोय तो षटकारासाठी सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी. ते कांय खिणां भितर ठरतलें. बरोबर सर. वैयक्तिक 38 धावा. स्पर्धेत सेमीफायनल मध्ये मतीन खानचा अर्धशतक, एक मॅच विनिंग खेळी आणि तीच कामगिरी मैदानात. वैष्णव पेडणेकर करतोय फाईन लेगच्या बाजूने. पुन्हा एकदा चेंडू जातोय तो डीप फाईन लेगला. चेंडू 4 धावांसाठी. 4 रन केले गेन बाउंड्री लाईनचे बाहेर. चौकाराबरोबर धावफलक मात्र पुढे सरकतोय तो बरोबर 78, लॉस ऑफ 1 विकेट. 78 धावा, एक गडी बाद. अजूनही 20 धावा सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र ऑफसाईडला कव्हर ड्राईव्हचा बेहतरीन फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला. चौकार वैष्णव पेडणेकरच्या बॅटमधून.
बरोबर सर. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट पिच बाउन्सर. पंच दोन्ही हात समांतर करतायत आणि सुरुवातीला 0 धावावर स्टंपिंग करायची यष्टीचित करायची संधी जी हुकली ती संधी मात्र महागडी ठरते. 4 धावांपासून दूर अर्धशतकापासून एक डावखुरा फलंदाज वैष्णव पेडणेकर. फाईन लेगच्या दिशेने टोलवायचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडू निर्धाव जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. षटक सुरू आहे ते 5वं, त्यानंतर असेल ते 6वं आणि अखेरचं षटक. पाठलाग 98 धावांचा स्कोर होतोय 83, लॉस ऑफ 1 विकेट. 15 रन अभी भी चाहिए. उरलेत 7 चेंडू आणि या 7 चेंडूत 15 धावा. ओ मिस टाइम फटका. बघूया आटोकाट प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि या एकेरी धावेबरोबरच धावफलक मात्र पोहोचतोय तो 84, लॉस ऑफ 1 विकेट. 5 ओव्हर का खेळ समाप्त हुआ. 6 चेंडू उरलेत फक्त सर आणि 6 चेंडूत करायच्या 14 धावा. सर तसं पाहायला गेलं तर यंग मराठाचा स्कोर 85 धावा होत्या. बरोबर. 1 रन हे पाठीमा ह्या कृष्णा बॉईजचा स्कोर होता 5 षटकामध्ये 85 धावा आणि यंग मराठाचा 84. बरोबर. पण मॅच जी आहे ती एका दोलायमान स्थितीत आहे. अजूनपर्यंत 15 रनाची गरज आणि सत्कार. मला वाटतं की सिद्धू नाईक याला या सेमीफायनलमध्ये बॉलिंग मिळाली. एखाद्या वेळी सिद्धू नाईकला त्यांनी ट्राय करून बघायला पाहिजे होतं. मोठं षटकात पुष्कळ धावा गेल्या, पण शेवटचं षटक जी मोठी जबाबदारी सत्कार 15 धावा. तसं जर बघायला गेलं तर 15 धावा सुद्धा मोठ्या आहेत. बरोबर. 14 धावा. 14 धावा सॉरी. बरोबर. बघूया कशा प्रकारे सर सामना संपतोय. शेवटचं षटक 14 धावा. 6 चेंडू उरलेत. पहिल्या चेंडूवर एक घणाघाती शॉर्ट आर्म पुलचा फटका डीप मिड विकेटला और इसी के साथ 50 रन पूरे होते हुए वैष्णव पेडणेकर के 50 रन सेमीफाइनल के मैच में एक लाजवाब इनिंग. जगदम चषक 2022 दुसरी सेमीफायनल एक परत एक हाफ सेंचुरी जी मारली असा वैष्णव पेडणेकर. या माझ्या वेळेला वैष्णव पेडणेकराक परवी. थँक्यू डीजे. 5 चेंडू फक्त उरलेत. चांगली खेळपट्टी. पाटा विकेट. खन्ना चेंडू. यावेळी मात्र बघूया लॉंग ऑन बाउंड्रीला फटका फसलाय. बेस्ट टाइम फटका. झेल. ओ साधा सोपा झेल सुटतोय. सुटलेला झेल 2 धावा दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. एक लॉंग ऑन बाउंड्रीला साधा सोपा झेल सुटतोय आणि सुटलेल्या झेलाबरोबरच 2 धावा दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत आणि या 2 धावांबरोबरच धावफलक मात्र पोचतोय 92, लॉस ऑफ 1 विकेट. सर कदाचित झेल टिपला असता तर सामन्यातील रंगत वाढली असती, कारण एका बाजूनं सेट बॅट्समन बाद झाला असता, नवीन फलंदाजावर दबाव आला असता आणि त्याचबरोबर 2 महत्वाच्या धावा वाचल्या असत्या. फुलटॉस चेंडू हलक्याच खेळून काढतोय ऑफसाईडला. मिडॉपला क्षेत्ररक्षक अतिशय चित्त्याच्या चपळाईनं येतोय, वेगात येतोय. एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय आणि या एकेरी धावेबरोबर धावफलक मात्र पोहोचतोय 93, लॉस ऑफ 1 विकेट. करायच्यात 5 धावा आणि उरलेत फक्त चेंडू 3. 3 बॉल्स 5 रन्स. बघा ती कॅच ड्रॉप झाली त्याच्यावर 2 रन आले. बरोबर. क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव खूप महत्वाची असते. म्हणूनच तर कॅचेस विन द मॅचेस असं आपण म्हणतो. बरोबर सर. 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 चेंडूत 5 धावा. गोलंदाज क्षेत्ररक्षणात बदल करतोय मैदानात. एक मोठी पार्टनरशिप, मोठी भागीदारी या 2 फलंदाजा दरम्यान. एका बाजूनं अखिल देसाई आणि दुसऱ्या बाजूनं वैष्णव पेडणेकर. ओ सुरेख फटका मिड विकेटला. मॅच विनिंग फटका डीप मिड विकेटला. काय मॅच सर. एवढी मोठी धावसंख्या उभारली परंतु तरी पण सामना निसटला हातातून. मग किती धावा करायला हव्यात मॅच मध्ये. परंतु संध्याकाळच्या सत्रात सर मी नक्की म्हणेन पिच क्युरेटरला एक गुलाब द्यायला हवं, ज्याने खेळपट्टी